दादा, मी माझ्या मोबाईलचं बिल चेक करत होतो आणि त्याच्यात GST असं काहीतरी लिहिलंय. याचा अर्थ काय आणि आपण का भरतो ते? खूप चांगला प्रश्न आहे. GST हा कराचा प्रकार आहे आणि कर सरकारला देश चालवण्यासाठी मदत करतो. तर कर म्हणजे काय ते सोप्या शब्दात समजवतो. कर म्हणजे लोकांनी सरकारला दिलेले पैसे जे सार्वजनिक सेवांसाठी वापरले जातात. आता आपण कर का भरतो? तर शाळा, रुग्णालय आणि रस्ते बांधण्यासाठी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सेवेसाठी पैसे उभे करण्यासाठी. म्हणजे कर हा देशासाठी निधीसारखा आहे. अगदी बरोबर. प्रत्येक जण योगदान देतो, ज्यामुळे देश चांगल्या प्रकारे चालतो. आपण पाहूयात करांचे प्रकार. थेट कर म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस. थेट भरले जाणारे कर जसे की उत्पन्न कर म्हणजेच इन्कम टॅक्स. अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्सेस. वस्तू आणि सेवांवर जोडलेले कर जसे GST. उदाहरणार्थ, चॉकलेट आणि खेळण्यांवर GST. प्रौढांनी त्यांच्या उत्पन्नावर भरलेला उत्पन्न कर. म्हणजे मी चॉकलेट खरेदी करताना कर भरतो? हो, अप्रत्यक्ष कर असा कार्य करतो. आता कराचे उपयोग काय? तर सार्वजनिक उद्याने, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी, शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक जसे बस आणि ट्रेन चालवण्यासाठी, सुरक्षा आणि संरक्षणासाठी पोलीस आणि सैन्य दलाला निधी देण्यासाठी. म्हणजे कर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो. अगदी बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला आवश्यक सेवांचा लाभ मिळतो. आता आपण कर भरण्याचे महत्त्व पाहून घेऊयात. सरकारला चांगल्या सेवा पुरवण्यासाठी मदत करते, गरजूंसाठी योजनांचा पाठिंबा देते, देशाचा विकास आणि सुरक्षिततेसाठी योगदान देते. आणि जर कोणी कर भरलाच नाही तर काय होईल? तर सरकारकडे महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पुरेसे पैसे नसतील, विकासाचा वेग कमी होऊ शकतो. थँक्यू दादा. आता मला कर म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे ते समजलं. खूप छान. आणि लक्षात ठेव, कर भरणे म्हणजे देश सुधारण्यासाठी आपलं योगदान देणे आहे.